तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या कोंडच्या व्लॉगमध्ये. आज सकाळचे वाजलेले आहेत 8:45. उठलो आज 1 मे. तुम्हाला व तुमच्या परिवाराला महाराष्ट्र दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण चाललेले आता सामान आणायला वेफर वगैरे, कारण आज 1 मे आहे आणि वास्तुशांतीची घरात पूजा आहे. आपण घातली नव्हती रूम घेतल्यापासून, तर आज घालणार आहे. आणि तिथीप्रमाणे आज आईबाबांचा पण लग्नाचा वाढदिवस आहे, तो पण आज आपण साजरा करूया. त्यांना माहिती नाही केक बी काढून मावशी वगैरे येणारच आहे सर्वजण पूजेला वगैरे, तर बोललं हातात तो पण केक कटिंग करून घेऊ आपण. तर ब्लॉग लास्टपर्यंत बघा, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि डेली अपडेटसाठी इंस्टावरती फॉलो करा. इथे स्क्रीनवरती इंस्टा आय डी आपली मेन्शन होत असेल, तर त्याच्यावरती इंस्टाला जाऊन ती सर्च करून फॉलो करा. तर ज्युपिटर काढून घेऊन चाललो आहे, कारण बाईकवरती तर सामान वगैरे काही घेऊन येऊ शकत नाही. आणि आजचा हा ब्लॉग आपला खूप मोठा होणार आहे, कारण ती पूजा बिजा सर्व दाखवलंय. 5 भटजी वगैरे सर्वजण येणार आहेत. त्या दिवशी मी हिच्यावरती मोठा ब्लॉग करायला बघत होतो, पण तो कॅमेरा अँगल असाच येत होता, ही गाडी काही दिसतच नव्हती, म्हणून मग केलंच नाही. बोल जाऊ दे मग. तर मित्रांनो, एवढं घेऊन आलो, पण तरी पण कचोरी भेटली नाही. तर एलेक्स गेलाय आणायला कचोरी. त्याला सांगितलं असे मित्र पाहिजे, एका फोनवरती काही राहिल्या ना गोष्टी लगेच हा ब्रो मेले के होता, असे मित्र कमवा. मेकअप करायला कुठे काही सोडत नाही बघा. हे बघा, हे असा लुक आहे आपला आणि हिचा आहे. मित्रांनो, आता भटजी काका आलेत का नाही ते अजून पण माहीत नाही. मी आई आलीच का तिला आणायला गेलेलो. आणि ही साखर 2 आठवडे झाले, 2 आठवड्यापेक्षा जास्त झाले गाडीतच फिरते. गावी जाऊन आली, सर्व जाऊन आली. तर घरी जाऊन बघतो भटजी काका आले असेल तर सेटअप बिटअप करून मग आपला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. भटजी काकांचं काम बघा कोण करते. म्हणते काय म्हणणं आहे तुझं, काका आलेच नाही. बोलायचंच नाही, नो कमेंट्स. हे? आधीच चांगलं मी आधीच बनवलं असतं. भटजी काका आलेले नाही आणि हा रागीच्यावर आहे आणि जोडपं कधीच तयार होऊन बसलेलं आहे. कांदा ना बडबडते बघा. लेट आले काका. मेकअप गेला माझा सगळा. मित्रांनो, भटजी काका आलेले आहेत, त्यांचीच वाट बघतोय इथे लिफ्टमध्ये. 10:30चा टाइम सांगून 1 वाजला, 1:08 झाले, ते आत्ता उगवले. बघू आता पूजा कधी चालू कधी नाही, जाम वाटतं मला. फायनली मित्रांनो, भटजी काका आलेले आहेत. बाहेर त्यांनी सेटअप वगैरे लावलेलं आहे, सर्व म्हणजे सेटअप लावलं आहे, म्हणजे ते सर्व तयारी वगैरे करतायत. आता बघूया, पूजा चालू होईल. 1:30 वाजले, आता बघू. चला. मित्रांनो, अख्खा मेकअप उतरलाय आणि काकांनी आत्ता पूजा चालू केली. घे मम्मी भडकली. तर आपला भाऊ आलाय, म्हणजेच प्रफुल्ल, तर त्याला घ्यायला चाललोय स्टेशनला. आणि तिथे डीजे आहे आपला, कॅमेरा तो लावलाय रेकॉर्डिंग स्टार्ट करायला, पण हिट झालंय, आता बंद होईल. वासुदेवाय मा मृत्युंजयाय मा अनंताय मा पुरुषोत्तमाय मा दोषाय मा नारायणाय मा अच्युताय मा जनार्दनाय मा उपेंद्राय मा हरे मा श्रीकृष्णाय मा प्रणवस्य परब्रह्म श्री परमात्मा देवता देवी गणेशः प्राणायामे विनियोगः. ओम भूर् ओम भुवः ओम स्वाहा ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यं ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म पूर्वश्रवः श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातृदेवताभ्यो नमः, पितृदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. आदित्यादीन नवग्रहदेवताभ्यो नमो नमः. लक्ष्मीनारायण देवताभ्यो नमो नमः. निर्विघ्नमस्तु सुमुखस्य एकदन्तस्य कपिलो गजगणः. लंबोदरस्य विकटो विघ्नाशो गणाधिपः दुर्गजगणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः. नामानि यत्पठे प्रियादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सङ्कटे चैव विघ्नतस्सृजायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति मम मङ्गलं येषां प्रतिस्तु भगवान् मङ्गलाय धनौवरि. तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं
फलंत देव लक्ष्मीपते देव गृहस्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कृतस्तेषां पराजय ईशामिन्दी भरश्यामो हृदयस्थो जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरां सरस्वती प्रणम्यातो सर्वकार्यार्थसिद्धये अभिजितार्थित्यर्थं पूजितो यस्त्रासुरैः सर्वविघ्नानां गणाधिपतये नमः सर्वेष्वरब्धकारेषु त्रयस्य भुवनेश्वरा देवादिश्य सिद्धि ब्रह्मेशाञ्जनाधरा श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रथमनस्य अद्य ब्रह्मणः द्वितीयवरादि विष्णुदे श्री श्वेतवाराकल्पे वैवस्वतमनोन्तरे कलियुगे कलिपुत्रचरणे भरतवर्षे भद्रकण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्यदेशे गोदावर्याः दक्षिणते शालिवांशके 1948 पराभव नाम संवत्सरे उत्तरायणी ग्रीष्म ऋतु मासोत्तम मासे वैशाख मासे शुक्ल पक्ष अद्य पौर्णिमान्तिवासरा वासरस्तु अद्य भृगुवासर युक्तायां स्वाति दिवस नक्षत्रे स्थित योगी भव करणे तुला राशिते चंद्रे मेष राशिते सूर्य मिथुन राशिते देवराज गुरु जय जय गुरु हेतु यथा यथं राशि स्थानस्य शुभनाम यशोकरणे एवं ग्रह गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्य तिथौ मम आत्मला श्रुति स्मृति पुराणोक्त पुण्यफल मित्रांनो कॅमेऱ्याचा जुगाड बघा बघा. प्रारंभी विनती करो गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वारो निबुद्धिमदने आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदुर पाजरे वरी वरी दुर्गांकुरांचे तुरे माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखो निचिंता हरे गोसावे सुतवा सुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे ओम भूर्भुवस्वः गणपतये नमः ध्यायामि चिन्तयामि ध्याय ध्यानार्थे गणपती रक्षितः आवाहनार्थे आसनार्थे अक्षतां समर्पयामि देवाला तांदळामध्ये घ्या. महागणपतये नमः आसनस्थाने दुर्वांगं समर्पयामि ओम एतावानस्य महिमात्तोज्जायाय पुरुषः पादोऽस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यां पतन्निवे महागणपतये नमः पदयोपाद्यं समर्पयामि महागणपतये नमः हस्तयो अर्घ्यं समर्पयामि महागणपतये नमः मुखे आचमनीयं समर्पयामि महागणपतये नमः स्नानीयं समर्पयामि पंचामृतैः स्नपयिष्ये पाच वेळा थोडं पंचामृत वाहा. पंचामृत स्नानं समर्पयामि कामधेनु समद्भूतं देवरशे पितृभ्यं पयोददामि देवे च स्नानार्थं प्रतिगृह्यतां पयोदधि घृतं चैव मधुशर्करया हरिं स्नापयामि महाभक्त्या प्रीतो भव गणेश्वर. दोन वेळा समर्पणे ओम भूर्भुवस्वः श्रीब्रह्मागणाधिपतये नमः पयादि पंचामृत स्नानं समर्पयामि पंचामृत स्नानान्तरेण शुद्ध आचमनीयं समर्पयामि. बळी पाणी गणपतीला वात राहायचं मनामध्ये श्री गणेशाय नमः सज्जन नमः अभिषेकं कुर्यात्. हरि ओम नमस्ते गणपतये तमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वं फलितं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवक्त्वं माम् अववक्तारम् अवशोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचाम् अवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरार्तात् अवदक्षिणार्तात् अवचोद्वार्तात् अवाधरार्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मय संचितमया त्वानन्दमय ब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं ततो जायते सर्वं जगदिदं ततो तिष्ठति सर्वं जगदिदं तैलेमीशति सर्वं जगदिदं तै प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नमः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितो नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवः सर्वोम
गणातिं पुरोमुच्चार्य वर्णातिं तदन्तरम् अनुस्वारः परत्र अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत् तव मनः स्वरूपरूपं गकारो पुरुरूपम् आकारो मध्यमरूपम् अनुस्वार शान्तिरूपम् इन्दुरुक्तरूपम् नादसन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेश विद्याः गणकर्षि निःशुद्र गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुरस्तं पाशमं कुशधारणं हृदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शिल्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तां रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टादो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायत्यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अतुलम्बोदराय एकदन्ताय विघ्नाशिने शिवसूताय श्रीवरदमूर्तये नमो नमः ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः तुकालो पुष्पाणि समर्पयामि धूपं समर्पयामि स्थापित दीपं दर्शयामि नैवेद्यार्थे सत्यंतवर्तेन पंचामि अमृतोस्पर्मसि स्वाहा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः मध्ये पानीयं समर्पयामि तीर्थमणिपटा उत्तरापोषणं समर्पयामि हस्तचक्षणं समर्पयामि मुखप्रक्षालं समर्पयामि करोद्वर्धनार्थे चंदनद्वारा सपुष्पं समर्पयामी दोघांच्या हातात एक फुल द्या हात देऊन बाप्पाची प्रार्थना करायची आचरण बाप्पाची प्रार्थना करायची मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करताय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बात उगाल कोटी ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्ता मां ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्नोतिभिः साधनं रिद्धि सिद्धि विनायकाय नमः मंत्र पुष्पांजलि समर्पयामि मंगलमूर्ती मोरया हातामध्ये पाणी घ्यायचं हातामध्ये पाणी घ्या आगमातुं देवानां गुणातुं अक्षरां पूर्वे घंटारवं तत्र देवता दर्शनं घंटा देवताभ्यो नमो नमः सर्वोपचाराते गंधाक्षत पुष्पं समर्पयामि शंखादौ चक्रदेवत्यां मोक्षवर्णदेवताः पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती त्वं पुरा सागर उत्पन्ना विष्णुदुताग्रे नमिता सर्वदेवेश पांचजन्यो नमोस्तुते त्रैलोक्य यानि तीर्थानि वासुदेवस्य चान्या संख्ये तिष्ठन्ति विप्रेतस्वा संकल्पो परपूजेत ओम पांचजन्याय मे मानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात् ओम भूर्भुवस्वः दीपदेवताभ्यो नमो नमः दीप ब्रह्म रूपस्थं ज्योतिषां प्रभरव्या यावत् पूजा समाप्ति स्यात् तावत् त्वं स्थिरो भव शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा चतुर्बुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते भो दीपं ब्रह्मस्वरूपं यावत् पूजा तावत् स्थिरो भव दीपदेवताय नमः करुणा प्रार्थना भावे नमस्कार समर्पयामि जमीन हात लावून नमस्कार करायचे समुद्रवसने देवी वनपदस्तन मंडले विष्णुपत्ये नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे भूमिदेव्ये नमः सर्वोपचारार्थे नमस्कार समर्पयामि नमस्करोमि भूमे नमः कलशरात्मक मनामध्ये सप्त नद्यांचं सप्त सागरांचं सगळ्या तीर्थक्षेत्रांचं जे काही आपल्याला देव माहिती आहेत त्या सगळ्या देवांचं मनामध्ये स्मरण करायचं आहे त्यांना प्रार्थना करायची या पाण्यामध्ये उतरताना जेणेकरून या पाण्याला तीर्थाचं महात्म्य प्राप्त होईल आणि आम्हाला तुमचं पूजन करता येईल आता प्रार्थना कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले रुद्रसिद्धो ब्रह्मा मध्ये मातृगणासुता कुक्षुसहस्रा सर्वे सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेद यजुर्वेदो सामवेदो तरुणा अंगेश सहिता कलशे कलशांत समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्पता आयान्तु देव पूजा शेकारका गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु कलशे वरुणाय नमः त्या पानांना हात लावा पंचपल्लवानि कृत्वा पाच पळी
अपापतिं वरुणाय नमः पदयो वाद्यं समर्पयामि हस्तयो अर्घ्यं समर्पयामि मुखे आचमनीयं समर्पयामि स्नानीयं समर्पयामि स्नानान्तरेण गन्धपुष्पं समर्पयामि मुखी फलं हिरण्य टाका फलार्थे फलं समर्पयामि हिरण्यार्थे प्रत्यक्ष हिरण्यं समर्पयामि ओम काण्डात् प्रभवन्ति पुरुषपरि एवानौ दूर्वे प्रतनुसहस्रेण च ओम भूर्भुवस्वः बिल्वदलं समर्पयामि तुलसीदलपत्रं समर्पयामि त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं चतुर्यार्यं त्रिजन्मपापसंहारम् एकबिल्वं शिवार्पणं त्रिशाखै बिल्वपत्रैश्च अच्छिद्रै कोमलेश्वरी तव पूजां करिष्यामि अर्पयामि सदाशिव ओम भूर्भुवस्वः हो बंधू म्हणून त्या मातृकांची पूजा केली जाते तर त्या मातृकांचं आपण यानंतर आता इथे पूजन करणार आहे. त्यानंतर हा जो कलश मांडलेला आहे त्या कलशाच्या बाजूला ज्या काही सुपारी मांडलेल्या आहेत त्याला वास्तुपीठ म्हटलं जातं. ते वास्तुपीठ म्हणजे ही जी वास्तुदेवता आहे तिला आपण पालथी ठेवतो आणि त्या वास्तुदेवतेने जन्माला आल्यानंतर डोंगर खा, जमीन खा, फळं खा, झाडं खा सर्वच खायला सुरुवात केली आणि देवाचा अंश असल्यामुळे पण वृत्ती राक्षसी असल्यामुळे त्या वास्तुदेवतेच्या अंगावर त्या सगळ्या देवतांनी युद्ध केलं आणि त्याला पालथा झोपवलं आणि त्याच्यावर त्या सगळ्या स्थापन झाल्या जेणेकरून त्याला कुठेही हरता येणार नाही. अशा त्या 64 देवता त्याच्या संपूर्ण शरीरावर प्रस्थापित झालेल्या आहेत आणि त्यांनीही ते मान्य केलं. बालक असल्यामुळे त्याला फक्त एकच शब्द माहिती आहे तो म्हणजे तथास्तु. त्याला बाकी दुसरा कुठलाही शब्द माहित नाही. त्यामुळे तुम्ही घरामध्ये वास्तुशब्द झाल्यानंतर संपलंय असा शब्द कधी आपल्या तोंडून काढायचा नाही. संपलंय म्हणतो की तो तथास्तु म्हणलं म्हणजे जे पाहिजे आहे ते मिळू दे. संपलं म्हटलं की तो संपलंच, संपतच ती जाणार. आणायचंय किंवा हे आणायचंय, दांतोड खायची नाही, भांडणं करायची नाही, ह्या गोष्टी वास्तुशक्ती झाल्यानंतर शक्यतो पाळायच्या. त्यानंतर दुसरं जे पीठ आहे हे नवग्रहांचं पीठ आहे. प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये दशा, महादशा, अंतरदशा, 7.5 ही येत असते. आता प्रत्येकाची कुंडली ही वेगवेगळी असते पण प्रत्येकाला नवग्रहांची आणि आपल्या कुटुंबाला नवग्रहांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून त्या नवग्रहांचं आपण पूजन करायचंय. त्यानंतर या सगळ्या यज्ञकर्माचं फल आता जो काही आपण नंतर हवन करणार हे पूजन झाल्यानंतर त्या यज्ञाचं संपूर्ण फलप्राप्ती आपल्याला व्हावी म्हणून इकडे आपण शंकराचं पीठ स्थापन केलेलं आहे. त्या शंकराला दक्ष प्रजापतीने आहुती किंवा त्यांचा सन्मान केला नव्हता म्हणून विश्वाचा केलेला यज्ञ सुद्धा त्यांनी महादेवांची पूजा न केल्यामुळे तो उद्ध्वस्त झालेला होता आणि तेव्हापासूनच ही प्रथा आहे की यज्ञकर्म करायचं असेल तर महादेवांचं पूजन करणं अनिवार्य आहे आणि मग त्यांच्या नावाचं सुद्धा हवन असते. त्यानंतर हवन करणार अग्नी हा आपल्या आणि देवांमधला दूत आहे. म्हणजे जे काही आपण अग्नीमध्ये टाकतो त्या अग्नी भस्म करतो आणि शक्ती रूपाने त्या देवतेपर्यंत पोहोचवायचं काम अग्नी करतो. त्यामुळे माणूस गेल्यानंतर सुद्धा अंघोळ घातली जाते आणि मग ते अग्नीला अर्पण केलं जातं. अंघोळ झाल्या म्हणजे माणूस गेल्यानंतर अंघोळ करण्याचं कारणच ते असतं की देहरूपी समिधा जी आहे ती स्वच्छ धुवून मग अग्नीला अर्पण करायचं आहे आणि मग नंतर माणूस पुढच्या प्रवासाला जायला जी काही आत्मा आहे ती पुढच्या प्रवासाला जायला मोकळी होती. म्हणून आता जे काही आपण हवन सामग्री आणलेली आहे ती कुठून आलेली आहे, कशी आलेली आहे ते आपल्याला काही माहिती नाहीये किंवा जिथून कुठून पॅकिंग होऊन आलेली आहे ती कशा पद्धतीने पॅकिंग होऊन आलेली आहे ती काही आपल्याला माहिती नाहीये. आणि त्यानंतर दुसरं त्याच्यावरती त्या हवन सामग्री समिधा त्याच्यानंतर ह्या सगळ्यावर आपण प्रथम तूप टाकून घेणार. तूप हे सगळ्यात पवित्र मानलेलं आहे. त्यामुळे तुपाला कुठलाही दोष नाहीये कारण ते परीक्षा देत पास झालेले आहे. दुधातून तुपाचं रूपांतर व्हायला त्याने भरपूर अग्नी परीक्षा दिलेल्या असतात म्हणून तूप हे अग्नीला अतिप्रिय आहे. म्हणून त्या तुपाने सर्व जे काही हवन सामग्री आहे ते आपण शुद्ध करून घ्या. त्यानंतर भाताचं हवन सगळं आपलं झालं की भाताचा जो बळी आहे ही ती जी क्षेत्रपाल देवता आहे म्हणजे इथला जो क्षेत्राचे रक्षण करणारी देवता आहे त्याला क्षेत्रपाल म्हटलं जातं. त्याच्या परिवारामध्ये भूत, प्रेत, पिशाच, यक्ष, राक्षस हे सगळे त्याच्या परिवारामध्ये येतात. त्यामुळे तो भाताचा बळी जो आहे
आणि त्याच्यावर काळे उडीद हे थोडे त्यांचं जी चव आहे काळे उडीदची ती थोडी नॉनव्हेज सारखी असते आणि त्या वासाने ते सगळे यावे आणि आपल्या तो बळी त्यांनी ग्रहण करावा म्हणून ते हाताचं बळी हे आपल्या मराठीमध्ये म्हण आहेत असतील शीतल तर जमतील धुत त्याप्रमाणे त्या बाहेरून आलेल्या समजा आपण एखाद्या बदलापूर सोडून आपण दुसऱ्या गावाला वगैरे कुठे गेलो आणि तिथे एखादी बाधा कधी बाथरूमला लागते कधी कुठे आपण थांबतो आणि तिथून एखादी बाधा किंवा एखादं अशुभ शक्ती आपल्या सोबत जर आली तर ती या क्षेत्राच्या रक्षणाचं रक्षण करते जी देवता आहे तिच्या परवानगीशिवाय ती आपल्या घरापर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही म्हणून त्या क्षेत्रपालाचं पूजन आपण ते बलिदान आपण करणार आणि त्याला सांगणार की माझ्या कुटुंबाचं माझ्या घराचं रक्षण करायचं काम आजपासून तू कर कारण तुझ्या छत्राच्या आहे आम्ही येऊन राहिलो आहे हा सगळा विधी झाल्यानंतर आपलं हे संपूर्ण कार्य संपन्न होणार समजून सांगण्याचं कारण ठेवलं की जोपर्यंत एखादा विषय आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट मनापासून करत नाही आणि भगवंताचं पूजन हे जर मनापासून झालं नाही तर मनामध्ये जे फळ आहे ते आपल्याला सुद्धा भगवंत द्यायला देत नाही जेवढे मार्काचा अभ्यास तेवढ्याच मार्काचे तेवढेच मार्क आपल्याला परीक्षेमध्ये पडतात त्यामुळे 100% आपण मनापासून संकल्पामध्ये आपण सांगितलेलं आहे की मी मनापासून हे सगळं मनोभावे मी हे पूजन करणार आहे तर ते मनापासून आपलं पूजन झालं तर मनासारखं फळ सुद्धा भगवंत आपल्याला देतो आता या कांडामध्ये मोजून 17 वेळेस अक्षता व्हायचे अष्ट श्री प्राण प्रतिष्ठामंत्रस्य ब्रह्मा विष्णु ऋषिरुग सामाथ वर्णासी छंदासी प्राण शक्ति यथा आम बीजम ह्रीं शक्तिं क्रों कलकम् अस्यां मन्मयमूर्तोः प्राण प्रतिष्ठापने विनियोगः गर्भाधानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थं 15 प्रणवावृत्ति करिष्ये ओम आं ह्रीं क्रों यं रं लं वं शं शं क्रों ह्रीं आं हं तद्वस्य मूर्तो प्राणे प्राण जीवैसित सर्वेन्द्रियाणि वाङ् मनश्चक्षुश्रोत्र जिह्वा पाणिपदपायु उपस्थान इवागत्यं सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा गर्भधानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थं ह्रीं 15 करिष्ये 15 प्रणवावृत्ति करिष्ये मंत्रावळा ओम म्हणतात पुष्पं समर्पयामि आता फळी पाणी देवावरती वाहत राहायचं मनामध्ये आपल्या गुरूंचं किंवा वास्तुदेवताय नमः सजप करायचं अभिषेकं कुर्यात ओम सहर्षशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमिं विश्वतो भूत्वा अत्यतिष्ठदशाङ्गुलं पुरुषे वेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् उतामृतत्वशेषानो यदन्नेनातिरोति एतावानस्य महिमान्तो जायांश पुरुषः पादोस्य विश्वभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपाद ओम वरवस्वः असंख्य रुद्रादि मंडल देवताय नमः पुष्पांजलिं समर्पयामि हो गया फोटो हो गया या नमस्कार समर्पयामि आकाशात पतितो यम्यथा गच्छति सागरं सर्वं तर मित्रांनो आता हवन चालू होतोय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम गं गणपतये नमः स्वाहा सोडून नेक्स्ट काय चांडिल्य गोत्राय वरदर्गी नारायण आवाहनार्थे आसनार्थे अक्षतां समर्पयामि सर्वोपचारार्थे अक्षतां समर्पयामि इंद्राय नमः इंद्रमवयमि अग्नये नमः अग्निमवयमि यमाय नमः यममवयमि निरुतये नमः निरुतमवयमि वायवे नमः वयमवयमि सोमाय नमः सोममवयमि ईशानाय नमः ईशानम् आवाहयामि अग्निं परिसमोहनम् तत्पाणी इंदापुरदप अग्निं परिसमोहनम् अग्निं परिसमोहनम् अग्निं परिसमोहनम् अग्निं परिसमोहनम् बस तीन टक्का अग्निं परिवेक्षणम् अग्निं परियोक्षणम् अग्निं परियोक्षणम्
स्वाहा म्हटलं. प्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा महागणपतये नमः. स्वाहा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु ओम गणपतये नमः स्वाहा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महागणपतये नमः. स्वाहा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा मधुदेव तमोरें सर्वपापं नमः दिवाकरं सूर्याय नमः स्वाहा. सूर्याय नमः. स्वाहा. सूर्याय नमः स्वाहा. दधिशङ्खतुषाराभं क्षीरोद्धारणसंभवं नमामि च जीवं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं सोमाय नमः. स्वाहा. दधिशङ्खतुषाराभं क्षीरोदानसंभवं नमामि शशनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं सोमाय नमः स्वाहा. दधिशङ्खतुषाराभं क्षीरोद्धारणसंभवं नमामि च जीवं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं सोमाय नमः. स्वाहा. दधिशङ्खतुषाराभं क्षीरोदानसंभवं नमामि शशनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं सोमाय नमः स्वाहा. धरणी गर्भसम्भूतं विद्युत्कान्ति समप्रभं कुमारं शक्त्यस्तं च मङ्गलं प्रणमाम्यं भौमाय नमः. स्वाहा. धरणी गर्भसम्भूतं विद्युत्कान्ति समप्रभं कुमारं शक्त्यस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहं भौमाय नमः स्वाहा. धरणी गर्भ ओम त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं रुद्राय नमः. स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ओम रुद्राय नमः. स्वाहा. ओम त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं रुद्राय नमः. स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव बन्धनान् ओम त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं मृत्योर्मुक्षीयमामृतात् रुद्राय नमः. स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ओम रुद्राय नमः. स्वाहा. ओम त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ओम रुद्राय नमः. स्वाहा. स्वाहा. ओम अपानाय स्वाहा ओम यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः. पूर्णये पूर्णाहुतये नमः. स्वाहा. पहिले तुम्ही दोघं बघा. ओम आज्यं सुराणामाहार आज्य यज्ञे प्रतिष्ठिताम् आज्यं पवित्रं परमं यज्ञार्थं प्रतिगृह्यताम्. अग्निनारायण महाराज की जय. अग्नीला प्रार्थना करायची तुझ्याप्रमाणे तेज तुपाप्रमाणे गो घरादाराला भावी आयुष्याला प्राप्त व्हावं. आणि सुविधांप्रमाणे आयुष्यातली सगळी जी काही विघ्न आहेत व्यक्त आहेत किंवा अन्य काही दुःख आहेत या संविधानप्रमाणे भस्मसात व्हावी आणि तुझ्या तेजाप्रमाणे पुढचा मार्ग आमचा सुखकर व्हावा. ओम श्रद्धा मेधा यश प्रज्ञा विद्यां बुद्धिं श्रियं बलम् आयुष्यं तेज आरोग्यं देहि मे हव्यवाहनं देहि मे हव्यवाहनोन्नम इति काण्डिल्यगोत्राय वरद अग्निनारायणाय नमो नमः. करुणा प्रार्थना भावे अक्षतान् समर्पयामि. गच्छ गच्छ श्रेष्ठ स्वस्ताने उपविश्य अग्निनारायण देवता विसर्जयामि. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. तर मित्रांनो जस्ट फिरायला आलेलो आम्ही. आजचा दिवस दुसरा आहे. मावशी वगैरे आम्ही सर्व फिरायला आलेलो. तर तुम्हाला वास्तुशांतीचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आय एम सॉरी कारण आपले ब्लॉग लेट येत आहे. मी ट्राय करतो आहे वीकली ब्लॉग पोस्ट करायचा पण पॉसिबल होत नाही कामामुळे. त्यामुळे तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.